नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात भाविकांची प्रचंड गर्दी अगदी पहिल्या दिवसापासून होत आहे। ही गर्दी जमवण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू होते आणि आजही सुरू आहे। शतकातला किंवा सहस्त्रकातला सर्वात मोठा उत्सव म्हणून या महाकुंभाची ओळख निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार पहिल्या दिवसापासूनच धडपडत आहे। देशाच्या विविध भागातून रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांद्वारे भाविकांना प्रयागराजची यात्रा घडवली जात आहे। इतका प्रचंड महोत्सव आयोजित करत व्यवस्थापनाचा जागतिक विक्रम उत्तर प्रदेश सरकारला करायचा असावा अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे। कदाचित या महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकार पुढच्या निवडणुकीतील विजयाची पायाभरणी करण्याचे प्रयत्न करत असावे। त्यातूनच लाखोंचे कोटींचे आकडे दररोज समोर केले जात आहेत। परंतु आपल्या कर्तृत्वाची टिमकी मिरवण्यासाठी आपण सामान्य देवभोळ्या भाविकांना वेठीस धरत आहोत याची जाणीव सरकार किंवा प्रशासनाला नसावी, किंवा असली तरी त्याची काळजी करण्याचे काही कारण नाही अशी सरकारची भूमिका असावी। गेल्या 1.5-2 महिन्यात प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दीचे विक्रम साजरे केले जात असतानाच त्याच प्रमाणात अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत। प्रयागराजमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या राहुट्यांमध्ये आग लागण्याच्या किमान अर्धा डझन तरी घटना घडल्या असतील। मौनी अमावस्येच्या दिवशी तिथे प्रचंड प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। त्यात किती निष्पाप भाविकांचा आपला जीव गमवावा लागला त्याची खरी आकडेवारी अजूनही समोर आली नाही। सरकारची अधिकृत आकडेवारी 30 बळींचा आकडा सांगत असली तरी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते यापेक्षा खूप अधिक प्रमाणात बळी गेले असावे। परंतु सरकार आणि प्रशासन आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी सगळे काही दडपण्याचा प्रयत्न करत आहे। 2 दिवसांपूर्वी दिल्लीत रेल्वे फलाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत 1.5 डझन लोकांचा बळी गेला। आधी तर प्रशासन या दुर्घटनेत मृतांचा आकडा सांगण्यास तयारच नव्हते। प्रसार माध्यमांना रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात आली होती। त्या फलाटावर किती गर्दी आहे आणि किती लोकांना सामावून घेता येईल याचा काहीही अंदाज रेल्वे प्रशासनाला नसावा ही मोठी खेदाची बाब म्हणावी लागेल। आधीच फलाटावर प्रचंड गर्दी असताना तासाभरात तब्बल 2,500 तिकिटे विकण्यात आली। त्यानंतर प्रयागराजला जाणारी रेल्वे दुसऱ्याच फलाटावरून जाणार असल्याची उद्घोषणा करण्यात आली। परिणामी तिथे प्रचंड चेंगराचेंगरी झाली। व्यवस्थापनाचा दर्जा किती निम्न स्तराचा होता किंवा आहे याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हवे। हाच प्रकार तिकडे प्रयागराजमध्येही दिसून येतो। 21व्या शतकातील सर्वात मोठा उत्सव साजरा करण्याचा दावा करणाऱ्या सरकारला केवळ आकड्यांमध्येच रुची असल्याचे दिसतंय। रोज 10 कोटी लोक आंघोळ करतात, आजवर 50 कोटी लोकांनी आंघोळ केली असे अगदी छाती ठोकपणे सांगणाऱ्या प्रशासनाला चेंगराचेंगरीत किती मृत्यू झाले हे 24 तासानंतरही सांगता आले नव्हते। दिल्लीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली। गर्दीच्या व्यवस्थापनाचा विचारच झाला नव्हता हे विस्कळीत मदत कार्यातून स्पष्ट झाले। सरकारचा सगळा भर स्वतःची टिमकी मिरवण्यासाठी खऱ्या बातम्या दाबून टाकण्यावरच दिसून येत आहे। कुंभमेळ्यात आयोजनाच्या बाबतीत अतिशय ढिसाळपणा दिसून आलाय। महाकुंभाच्या काळात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास पुण्यप्राप्ती होते अशी जाहिरातबाजी करून योगी सरकारने संपूर्ण देशातून भाविकांना तिथे येण्याचे आवाहन तर केले, परंतु या इतक्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन आपण करू शकू का याचा विचारच केला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या अपघातांमधून दिसून येत आहे। हा प्रकार आता थांबायला हवा। लोकांच्या धार्मिक श्रद्धेच्या भावनांचे बाजारीकरण आणि इव्हेंटीकरण करून ऐतिहासिक महोत्सवाच्या आयोजनाचे रेकॉर्ड्स करणाऱ्या नादात कुंभमेळ्यातील सोयी सुविधांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले। सरकारच्या या बाजारीकरणाची किंमत मात्र सामान्य भाविकांना आपले जीव देऊन चुकवावी लागत आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।